भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले। आजही बोलतो पटक पटक के मारेंगे। निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यावर ठाम। अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते परबांचा आरोप। तर गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो म्हणत देसाईंचं परबांना उत्तर। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस। नोटिशीमध्ये शिरसाट यांना आर्थिक व्यवहारासंदर्भात विचारणा। खुद्द संजय शिरसाट यांची न्यूज 18 लोकमतला माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काल रात्री दिल्ली दौरा। अमित शहा आणि अजित डोवाल यांच्याशी चर्चा। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। समरजित घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्याच्या तयारीत। शिवसेना किंवा भाजपमध्ये जाण्याकरता चाचपणी सुरू। समरजित घाटगे यांनी विधानसभेला भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश। मुंबईतील सिंदूर पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करणार। पूल आता सिंदूर पूल नावानं ओळखला जाणार। पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार। शहापूरच्या आरेस दमानिया शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून केली तपासणी। अत्यंत संतापजनक प्रकार। 8 जणांवर गुन्हा दाखल। मुख्याध्यापिकेसह आणखी एकाला पोलिसांनी केली अटक। धुळ्यात मुलींची छेड काढणाऱ्या 2 रोड रोमियोंना बेदम मारहाण। शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांची काढली धिंड। पोलिसांच्या दिलं ताब्यात। आणि धुळ्यामध्ये पूरस्थितीवेळी पुलावरून दुचाकी नेणं पडलं महागात। शर्थीच्या प्रयत्नानंतर दुचाकीसह दुचाकी स्वाराला वाचवलं।